सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पेपर क्रमांक 1 महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट 9 एन्व्हायरमेंटल या टॉपिक मध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट बघत आहोत. दीज आर द बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट. ॲट लिस्ट यू शुड हॅव द नॉलेज अबाउट दीज कन्सेप्ट. तुमच्याकडे एवढं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर आतापर्यंत 71 कन्सेप्ट बघितलेले आहोत. आता पुढचं कन्सेप्ट बघूया. 72वा कन्सेप्ट. द लोअर मोस्ट लेयर ऑफ द ॲटमॉस्फिअर विच इज क्लोजेस्ट टू द सरफेस ऑफ द अर्थ इज नोन ॲज ट्रोपोस्फिअर. आपला जो अर्थ आहे, अर्थ आपला जो पृथ्वी आहे, पृथ्वीवर 5 स्तर आहे, 5 लेयर्स आहे. पहिला स्तर, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. पृथ्वीला लगत असलेले, पृथ्वीपासून 20 किलोमीटर अंतरापर्यंत जे लेयर आहे त्याला तपांबर असे म्हणतात. तपांबर, त्याला इंग्रजीमध्ये ट्रोपोस्फिअर. टी म्हणजे टच, भूमीला, जमिनीला जो टच असतो त्या थराला ट्रोपोस्फिअर म्हणतात. इथं हवेचा बाष्पीभवनाचा 90% इथंच आहे. वस्तुमानाचा सगळं घटक इथेच आढळतो. पृथ्वीपासून 20 किलोमीटर अंतरावरती पृथ्वीचा जवळचा जो लेयर आहे, हवेचा जो लेयर आहे, हवेचा जो थर आहे त्याला तपांबर असे म्हणतात. ट्रोपोस्फिअर. त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर दुसरा, तिसरा आहे मेसोस्फिअर, चौथा आहे थर्मोस्फिअर, 5वा आहे एक्सपोस्फिअर. असं 5 स्तर आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा. पहिला आहे ट्रोपोस्फिअर, दुसरा आहे स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा आहे मेसोस्फिअर. असं स्तर आहे, 5 स्तर. चला पुढचं बघू. थर्मल एक्सपेन्शन ऑफ ओशियनिक वॉटर हॅज कॉन्ट्रीब्युटेड मॅक्झिमम इन सी लेवल राईज सो फॉर इन द कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज. वातावरणात जो बदल होत आहे त्याच्यामुळे जे समुद्राचं पाणी, त्याचा जो स्तर आहे ते वाढत आहे. कशासाठी? तर त्या पाण्यात थर्मल एक्सपेन्शन ऑफ ओशियन वॉटर, थर्मलचा मिक्स झाल्यामुळे त्या पाण्याचा स्तर वाढत आहे. 74वा. कल्पकम म्हणून एक शहर आहे, ते तामिळनाडू मध्ये आहे. मग तिथे एक न्यूक्लिअर प्लांट आहे, औष्णिक ऊर्जा. कल्पकम न्यूक्लिअर प्लांट इन इंडिया ऑपरेट्स ऑन मॉक्स. मॉक्स म्हणजे मिक्स्ड ऑक्साइड. 2 ऑक्साइड मिक्सिंग होतो. एक प्लॅटोनियमचा जनरल ऑक्साइड मध्ये मिक्सिंग झाल्यानंतर मॉक्स तयार होतो, मिक्स्ड ऑक्साइड. याच्याद्वारे न्यूक्लिअर प्लांट ऑपरेट होत असतो अँड इज कॉल्ड फास्ट ब्रीडर रिॲक्टर. इंडिया लॉन्च्ड द ग्रीन हायड्रोजन मिशन इन 2021. लक्षात घ्या, भारत कधी ग्रीन हायड्रोजन मिशनचा सुरुवात केलेली? 2021. इन ऑर्डर टू, कशासाठी? टू डिकार्बनाइज इंडियन इकॉनॉमी. कार्बनलेस इंडियन इकॉनॉमी बनवायचं. डिकार्बनाइज. ग्रीन हायड्रोजन फ्युएल कॅन बी जनरेटेड बाय. ग्रीन हायड्रोजन कसं निर्मिती केला पाहिजे? इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर युजिंग एनर्जी फ्रॉम रिन्युएबल सोर्सेस. रिन्युएबल सोर्सेसच्या माध्यमातून वॉटरचा वापर करणे. त्याच्यानंतर 76वा. मेजर कॉन्ट्रीब्युटर टू कार्बन मोनॉक्साईड एमिशन इन मेट्रोपॉलिटन एरिया ऑफ इंडिया. भारतात जो शहर आहे, प्रत्येक शहरात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत आहे. हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत आहे. हे कोणत्या कारणासाठी भारतीय शहरात कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत आहे? तर ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमुळे किंवा ट्रान्सपोर्ट सेक्टरमुळे. जे व्हेकल्स, वाहनांची संख्या शहरात वाढत आहे, वाहनापासून जे कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, दूषित हवा. 77वा. सल्फर डायऑक्साइड SO2 एजंट इज रिस्पॉन्सिबल टर्निंग द ताजमहल येलो. आग्रामध्ये असलेले जे ताजमहल आहे त्या व्हाईट ताजमहलवरती येलो कलरचा थोडं थर
मिसळत आहे त्याच्यावरती. का तर दूषित हवेमुळे त्याचा रंग बदलत आहे ताजमहलचा. तो पिवळा आपले येलो कलरमध्ये होत आहे. कशामुळं? सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे, हवेत सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं ते ताजमहलवरती परिणाम होत आहे. इंटरनॅशनल डे ऑफ नॅचरल डिझास्टर, इंटरनॅशनल डे ऑफ नॅचरल डिझास्टर रिडक्शन. नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक जो अनाहुत होत आहे, नैसर्गिक जे आता परवा म्यानमारमध्ये भूकंप झाला, हे नैसर्गिक डिझास्टर आहे. तर नैसर्गिक डिझास्टरचं प्रमाण करण्यासाठी कोणता दिवस आपण साजरी करतो? ऑक्टोबर 13. ऑक्टोबर 13. 1986 इयर द नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वॉज पास्ड इन इंडिया. भारत देशात 1986 रोजी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट पर्यावरण संरक्षण कायदा निर्मिती केले. 80वा कन्सेप्ट. वन ऑफ द अँथ्रोपोजेनिक सोर्स ऑफ गॅसियस पोल्युटंट्स क्लोरोफ्लोरोकार्बन इन एअर इज फोम इंडस्ट्री. वातावरणात जो एअर असतो, हवा दूषित करण्यासाठी मानव निर्मित प्रदूषक घटक कोणता आहे? ते मानव निर्मित आहे. कुठलं? कार्बन क्लोरोफ्लोरोकार्बन्स. आता हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स मानव निर्मित गॅसच आहे आणि ते गॅस हवेत मिसळल्यामुळं एअर पोल्युशन होतो. मग हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स कुठून निर्माण होतात? तर फोम इंडस्ट्रीमधून. फोम म्हणजे बबल्स तयार करणे, हवेतून बबल्स तयार करणे. आता उशी आपण घेतो, उशी किंवा आपला जो गादी आहे, झोपण्याची गादी, ते स्प्रिंग थोडं मऊ असतात बघा. मग त्यात हवा भरलेलं असतात. मग ते हवा भरणारे जे उद्योग समूह आहे त्याला फोम इंडस्ट्री म्हणतात. 81वा. ग्लोबल वॉर्मिंग कॅन बी कंट्रोल्ड बाय रिड्युसिंग डिफॉरेस्टेशन, कटिंग डाऊन द यूज ऑफ फॉसिल फ्युएल. ग्लोबल वॉर्मिंग कॅन बी कंट्रोल्ड. जो जागतिक तापमान वाढत आहे ते आपल्याला कंट्रोल करायचे, ते नियंत्रण करायचे. कसं? रिड्युसिंग डिफॉरेस्टेशन. जे सगळीकडे आपण जे झाडं तोडत आहे ते झाडं तोडायचं बंद केलं पाहिजे, पहिलं. आणि कटिंग डाऊन द यूज ऑफ फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएलचं प्रमाण कमी करणे, त्यामुळं क्लायमेट ग्लोबल वॉर्मिंग कमी होतो. द मेन कंपोजिशन ऑफ बायोगॅस. बायोगॅस तयार करण्यासाठी त्याच्यात प्रमुख घटक कोणता आहे? तर मिथेन आहे, मिथेन. ग्लोबल वॉर्मिंग हॅज लेड टू राईज इन द सी लेवल. जागतिक तापमान वाढीमुळं समुद्रातील पाण्याचे स्तर वाढत आहे. 84वा. द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. जे SDG आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, जे 17 गोल्स आहे, ते पूर्ण करण्यासाठी टार्गेट इयर कोणता आहे? तर 2030 आहे. कृपया हे कन्सेप्ट सगळं समजून घ्या. नमस्कार.